देऊळगाव राजा तालुक्यातील नारायणखेडसह विविध रेती घाटांवर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर 11 मे 2026 रोजी आमरण उपोषण सुरू करण्यात आले। तालुक्यात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पद्धतीने रेती उपसा होत असून जेसीबी व पोकलँड मशीनद्वारे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मनसेने अवैध रेती उपसा तात्काळ बंद करावी, मशीनद्वारे होणारे उत्खनन रोखावे, तसेच रेती घाटांची शासकीय नियमानुसार मोजणी करूनच उत्खननाला परवानगी देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष शिवदादा पुरंदरे, तालुका अध्यक्ष बंडूराजे डोळस, शहराध्यक्ष नवनाथ रामाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। आंदोलनकर्त्यांनी ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा दिला आहे। तहसील कार्यालयांसमोर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून आता प्रशासन कुठली कारवाई करतंय याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी देऊळगाव राजा प्रतिनिधी बबनराव नागरे यांचा रिपोर्ट। तालुक्यातील नारायणखेड व तसेच साटेगाव, त्याच्यानंतर धरणफाटा व दिग्रस इथले जे अवैध रेती उपसा आहे त्या रेती वाळू माफियावर चाप बसवण्यासाठी आमची उपोषणाची पहिली मागणी आहे। दुसरी गोष्ट, रेती घाटातील मोजणी करण्यात यावी आणि ज्या शासनानं दिलेल्या नियमानुसार तिथं रेती उपसा होत नाही, एका रॉयल्टीवर 3-3, 4-4 गाड्या भरल्या जातात, त्यांच्यावर तहसीलदार मॅडमचं नियंत्रण नाही आहे। दुसरी गोष्ट, आम्ही मागील महिन्यात 15/4/2026ला आमरण उपोषण केलं होतं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं संबंधित घाटामधील चालू असलेल्या बोटी व जेसीबी या तात्काळ बंद करून आणि मोजणीसाठी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत म्हणजेच जिल्हा अधिकारी बुलढाणा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की सध्या आम्हाला तसं खालच्या तहसीलदार मॅडमकडून तसं पत्र आलेलं नाही आणि याच्या अगोदर बिन उपोषण करून आम्हाला कोणत्याच प्रकारची कारवाई व अंमलबजावणी केली नाही। या अनुषंगाने आज आम्ही आमरण उपोषण करत आहे। आम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की देऊळगाव राजा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रेतीवाल्यांचा सुळसुळाट झालेला आहे आणि उत्खनन हे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवत आहे। जसं आम्ही नियमाप्रमाणे शासनाची महसूल पावती जी असेल 12,000 रुपये आम्ही ती नियमानं करत आहे आणि बाकीच्यांना 6,000 रुपयात 4 ब्रशची गाडी भरून दिल्या जात आहे। म्हणजे असा दुजाभाव का केला जात आहे? आम्ही नियमाप्रमाणे चालतो, शेतकरी वर्ग असो किंवा लाभार्थी असो, सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही काटेकोर पालन करतो आणि बाकीचे जे रेती माफिया आहेत त्यांनी अक्षरशः दहशत माजवलेली आहे। अक्षरशः आमच्या उपोषणाच्या स्थळी काल रात्री 3 वाजल्यापासून तर सायंकाळी 9 वाजे लोक रेती माफियाचे झुंडशाही पद्धतीने आमच्यावर दबाव टाकत आहे, तुम्ही उपोषण थांबवा अशा आम्हाला धमक्या येत आहे। तरी नायब तहसीलदार सायली जाधव मॅडम या सर्व रेती माफियांना तलाट्यांना पाठीशी घालण्याचं काम हे मॅडम करत आहे। मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, आपल्या महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी तातडीनं या प्रकरणात लक्ष घालावं आणि संबंधित बोटी, संबंधित रेती घाटाची मोजणी करून संबंधित तलाट्यांना तात्काळ निलंबित करून या घाटाची मोजणी झाली पाहिजे। तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काय भूमिका राहील तुमची? आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील आमचं आंदोलन मंत्रालयात समोर असेल अशी मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो।